त्याप्रमाणे सर्वजण आता आमच्या विभागात जाऊन त्याप्रमाणे आमच्या टीम तयार केलेल्या आहेत आणि सर्व तळागाळापर्यंत जो महाराष्ट्र सैनिक आहे त्याच्यापर्यंत जाऊन राजसाहेबांचे विचार, राजसाहेबांनी कशा प्रकारे काम करायला सांगितलेलं आहे, दुबार मतदानाच्या बाबतीत काय सांगितलेलं आहे आणि बैठका कशा घ्यायच्या आहेत हे सर्व आम्ही मार्गदर्शन त्यांना करू, त्यांच्याशी बोलू आणि एका पूर्ण ताकदीने तुम्हाला दिसेल की मुंबई आणि महाराष्ट्रात मनसे अतिशय जोरात काम करेल। बरं, खरं तर दुबार ज्या याद्या आहेत दुबार नावांच्या त्याच्या संदर्भात आता मनसेच्या या बैठकीमध्ये काही ठोस पावलं उचलली गेलीत असं जसं निवडणूक आयोगाला जसं सांगितलं होतं की राजसाहेबांचा सत्याचा मोर्चा होता आणि मला वाटतं त्यांना सत्य आणि असत्यातला फरक कळत नसावा, त्यामुळे जे कोणी या निवडणुकीत असत्याचा मार्ग स्वीकारतील मतदार त्यांना ज्या प्रकारे कळेल त्या प्रकारे त्यांना सांगितलं जाईल, परंतु कुठल्याही परिस्थितीत दुबार मतदान होऊन दिलं जाणार नाही। ज्यांची नावं आहेत दुबार मतदाराच्या यादीमध्ये त्या संदर्भात मनसेचं काय ॲक्शन असणार आहे? मनसेची ॲक्शन हीच आहे की मला वाटतं निवडणूक आयोगाने सांगितलं ना काहीतरी 2 स्टार वगैरे लावलेत म्हणून, बरोबर आहे, त्यामुळे त्यांनी 2 स्टारच्या वेळीच काय तो मार्ग अवलंबावा, नाहीतर शेवटी आम्ही कुठल्याही परिस्थितीत दुबार मतदान होऊन देणार नाही, कुठल्याही परिस्थितीत नाही। स्थानिक पातळीवर 4 स्टार लावा मला वाटतं तो निर्णय राजसाहेब ठाकरेच घेतील। तर एक राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी मंत्री तानाजी सावंत यांनी की नाही राष्ट्रवादी ही अशी अवलाद आहे जी सत्तेविना राहू शकत नाही असं म्हटलेलं आहे। मला वाटतं हे फुटले होते ना कुठून तरी, त्यांनी जे पक्ष फोडला होता आणि पक्ष आणि चिन्ह नेत ह्या टीम ते पण होते ना, त्यामुळे त्यांना तेवढं गांभीर्याने घ्यायची आवश्यकता नाही आहे। आधी पहिल्यांदा स्वतःकडे बघायचं असतं, मग लोकांना बोलायचं असतं। धन्यवाद। तर मनसेची बैठक, मनसेच्या या बैठकीत काय चर्चा झाली त्या संदर्भात मनसे नेत्यांचीही प्रतिक्रिया। तर शिवतीर्थावर बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं। दुबार मतदान हे होऊ द्यायचं नाही, याद्यांवर लक्ष ठेवायचं असं त्यांनी म्हटलंय। आगामी निवडणुकीसाठी मनसेची ही बैठक झाली आहे। पूर्ण तयारीनिशी मनसे मैदानात उतरणार असल्याचं अभ्यंकर यांनी म्हटलंय। आगामी निवडणुकीसाठी मनसेची ही बैठक।